नमस्कार राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे दिवाळी खरेदीबद्दलचा। तर मी आरकेला पोहोचल्यानंतर विचार केला पहिले गणपतीचं दर्शन घ्यावं आणि मग माझ्या खरेदीला सुरुवात करावी, म्हणून मी घेतलं पहिले चांदीच्या गणपतीचं दर्शन आणि मग गणपती बाप्पा मोरया म्हणून मी सुरुवात केली माझ्या खरेदीसाठी, अर्थात शॉपिंगसाठी। तर हे मंदिर पंचवटीतील रविवार कारंजा या ठिकाणी आहे आणि हे नाशिकचं आराध्य दैवत आहे। चतुर्थीमध्ये या मंदिरात प्रचंड गर्दी असते। मग गणपतीचं दर्शन घेऊन मी निघालो माझ्या शॉपिंगसाठी। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दिवाळीसाठी अनेक डेकोरेटिव्ह गोष्टी मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत, जसे की माळा, पंत्या आणि इतर काही होम डेकोर गोष्टी असतात त्यासुद्धा अवेलेबल झालेल्या आहेत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। मला मेनली कपड्यांची खरेदी करायची होती, त्याचबरोबर इतरही काही गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणून मी आलो होतो। तर मी बऱ्याचशा गोष्टी इथे बघितल्या आणि ज्या मला घ्यायच्या होत्या त्या मी घेतल्यासुद्धा। तर मी कोणत्या गोष्टी घेतल्या आणि त्या कशा घेतल्या ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। आणि तुम्ही जर नाशिकला राहत असेल तर नाशिकमधल्या मेन रोडला तुम्ही शॉपिंगसाठी नक्कीच येऊ शकता। इथे खूप चांगल्या प्रकारे आपली शॉपिंग करता येते आणि खूप चांगली उत्कृष्ट दर्जाची दुकानं या रोडला आहेत, त्यामुळे तुम्ही जर नाशिकला राहत असाल किंवा इतर कोणी नाशिकला येणार असेल तर तुम्हाला शॉपिंग डेस्टिनेशन माहीत नसेल कुठे करायचं, तर तुम्ही शक्यतो मेन रोड या ठिकाणी शॉपिंगला येऊ शकता। या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारचे शॉपिंग करू शकता, त्यामुळे ज्यांना काही शॉपिंग करायचं असेल नाशिकमध्ये ते नक्की मेन रोडला व्हिजिट देऊ शकता आणि तिथे शॉपिंग करू शकता। तर मग मी पण काही खरेदी केली, त्यात मला माझे कपडे घ्यायचे होते आणि त्याचबरोबर माझ्या आईला साडी पण घ्यायची होती, म्हणून मी आलेलो होतो। तर पहिले मी घेतली आईची साडी, जी भाग्यलक्ष्मी या दुकानातून मी घेतली। तर त्यानंतर मला माझी खरेदीसुद्धा करायची होती, म्हणजे मला कपडेसुद्धा घ्यायचे होते, त्यामुळे मी तिकडे जाणारच होतो। पण मग आईची साडी घेतल्यानंतर मी थोडं जमल्यानंतर म्हटलं कुठेतरी आपण थांबावं आणि काहीतरी स्नॅक्स किंवा कुठेतरी थांबून मग पुढे शॉपिंगला जावं, म्हणून मग मी गेलो नाशिकचा फेमस समर्थ ज्यूस सेंटर, तिथे गेलो आणि तिथला जो पायनॅपलचा ज्यूस आहे तो पिला आणि त्यानंतर मी माझ्या शॉपिंगला निघालो। तर तुम्ही जेव्हा नाशिकमध्ये याल तेव्हा नाशिकमधील समर्थ ज्यूस सेंटरचा पायनॅपलचा ज्यूस नक्की पिऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तिथली टेस्टसुद्धा कमालीची आहे। त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी थांबायचं असेल आणि थोडं फ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ज्यूस सेंटरला व्हिजिट करू शकता। तर मग मी ज्यूस सेंटरनंतर निघालो माझ्या शॉपिंगसाठी। तर मला ज्या ठिकाणी जायचं होतं शॉपिंगला, ज्या शॉपमध्ये जायचं होतं त्या शॉपमध्ये जाताना रस्त्याने जे काही स्ट्रीट शॉपिंग असते तीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। इथे बरीच लोक स्ट्रीट शॉपिंगसुद्धा करतात, त्यामुळे तिथे पण चांगल्या प्रकारचे कपडे आपल्याला मिळतात, त्यामुळे स्ट्रीट शॉपिंगसुद्धा नाशिकमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता। तर मग मी निघालो शेवटी मला ज्या दुकानात जायचं त्या दुकानात। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शिवसाई गारमेंट जे आहे तिथे मला माझ्या कपड्यांची शॉपिंग करायची होती, म्हणून मी शेवटी तिथे आलो आणि मग माझ्या कपड्यांची खरेदी केली। तर नमस्कार, मी काय खरेदी केली आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिले मी स्वतःसाठी काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी जे शिवसाई नाव सांगितलं होतं, शिवसाई गारमेंट, त्या शॉपमधून मी माझे स्वतःचे कपडे घेतले होते। तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय खरेदी केले ते बघू शकता तुम्ही। असं एक शर्ट घेतलेलं आहे मी प्लेन ग्रीन कलरचं, त्यानंतर एक व्हाईट ट्राउझर घेतलेली आहे, ही फॉर्मल पॅन्ट आहे, मला व्हाईट घ्यायची होती म्हणून मी व्हाईट घेतली। त्यानंतर एक असं नेव्ही ब्लू कलरचं फॅन्सी, आत्ता जे काही ट्रेंडमध्ये आहे तसं एक
शर्ट घेतलेला आहे. त्यानंतर मी जसं म्हटलं की आईला एक साडी घेतली होती, तर ती ही साडी आहे. मी तुम्हाला ती ओपन सुद्धा करून दाखवू शकतो. बघू शकता तुम्ही अशी ही साडी होती. या साडीला कोणती साडी म्हणते, याचा पॅटर्न काय ते मला काही माहिती नाही. जे कोणी लेडीज माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारची ही साडी घेतली आहे. त्याचा कलरसुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण तो दड निळा नाही आणि दड हिरवा नाही, असा वेगळाच कलर होता. त्यानंतर मग दारासाठी लावण्यासाठी हे शुभ लाभ आणि हे लक्ष्मीची जी पावलं आहेत ती सुद्धा मी घेतली. त्याचबरोबर उंबरपट्टी याला म्हणतात बहुतेक, ते दरवाजाच्या उंबऱ्याला लावण्यासाठी ती पट्टी एक घेतली मी. त्यानंतर आकाशकंदील जे मला दरवाजाच्या बाहेर लावायचे होते ते घेतले मी. हे मला 6 आकाशकंदीलचा पॅक मिळाला, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ह्या सेंटेड कॅन्डल होत्या त्या मी घेतल्या. त्यानंतर आकाशकंदील लावायचा होता, त्यामुळे लाईटसुद्धा नव्हती, तर ती लाईटसुद्धा मी घेतलेली आहे. एक लाईटची माळ ही, ते मी तुम्हाला इथे लावून सुद्धा दाखवणार आहे की कशी आहे ती. बघू शकता तुम्ही अशा प्रकारची ही लाइटिंगची माळ आहे, जी मी आकाशकंदीलच्या इकडे लावणार आहे. जेव्हा मी लावेल तेव्हा तर तुमच्याशी व्हिडिओ शेअरच करेल, पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ही स्टार लाईट आहे. म्हणजे त्यात चांदण्यांचा आकार आहे म्हणून याला स्टार लाईट असं ते म्हणत होते शॉपवाले. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकाशकंदील हो सुद्धा घेतलेला आहे. येल्लो आणि पिंकचं कॉम्बिनेशन असलेला हा आकाशकंदील मी घेतला आहे. तर फार काही मोठा नाही, छोटा आकाशकंदील घेतला होता मी. तर याचे जे खालच्या झिरमाळ्या आहेत त्या काढून मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आकाशकंदील कसा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा आकाशकंदील मी घेतला आहे. मी जेव्हा तो लावेल तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेलच. तर अशी होती माझी दिवाळीची शॉपिंग. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की